या दिवाळीला आपण एकदम वेगळी अशी आंबट गोड तिखट चवीची खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी घरच्या साहित्यातच होणारी चकली करणार आहोत। त्यासाठी थोडा मसाला करायचा आहे। 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, थोडेसे मेथीचे दाणे, 7-8 मिऱ्याचे दाणे असतील तर तेही घाला। माझ्याकडे अख्खे मिरे नव्हते म्हणून मी थोडं मिरपूड घातली आहे। आणि आता मिरपूड घातल्यावर 2 मिनिटं परतून गॅस बंद करायचा आणि हे गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची। एकदा याची पावडर झाली की त्यामध्ये अर्धा कप इतकं ओलं खोबरं घालायचं आहे, अर्धा चमचा चिंचेचा कोळ आणि 2 चमचे गूळ पावडर घालायची। थोडं पाणी घालून हा मसाला वाटून मी बाजूला ठेवला आहे। 1.5 कप तांदळाची पिठी घेतली आहे आणि अर्धा कप बेसन चाळून घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजे मी इथे 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। त्यानंतर 3 चमचे तीळ घालायचे आहेत, अर्धा चमचा हळद, 2 चमचे भरून लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा हिंग घालायचं। हे सगळे कोरडे जिन्नस आपण मिसळून घेणार आहोत। त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आहे। या मसाल्यात ओलं खोबरं, चिंच, गूळ, धणे, जिरे, मेथी आणि मिरं हे सगळं आपण घातलं आहे। 3 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने आधी मिक्स करायचं आणि नंतर हाताने चोळून हे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं। आता लागेल तसं गरम पाणी घालून याचं जसं चकलीला भिजवतो तसं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं। सुरुवातीला मी अर्धा पाऊण कप गरम पाणी घातलं आहे, चमच्याने मिसळून घेतलं आणि नंतर थोडं थोडं गरम पाणी घालत हे पीठ चांगलं घट्टसर भिजवून घेतलं। याला भिजत ठेवायची आवश्यकता नाही, लगेचच सोऱ्याला आतून तेलाचा हात लावून घेतला आहे मी आणि एक एक गोळा घेऊन तो हातावर पुन्हा थोडा थोडा मळून असा त्या सोऱ्यामध्ये भरला आणि चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। छोट्या छोट्या प्लेट्स घेते मी आणि त्यात चकल्या पाडत असते। तुम्हाला हवं तर बटर पेपरवरही तुम्ही घालून घेऊ शकता छोटे छोटे चौकोन करून। आता ह्या एकदा चकल्या पाडून झाल्या की तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये कढईत मावतील एवढ्या चकल्या घालून आपण तळून घेणार आहोत। तेलाचे बुडबुडे जे आहेत ते पूर्णपणे वरचे जाईपर्यंत चकलीला आपण पलटणार नाही आहोत। एकदा बुडबुडे कमी झाले की मग चकलीला आपण पलटायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित लालसर होईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे। ही चकली अतिशय वेगळी लागते, चवीला खूप छान लागते। आपण पोह्याची, डाळ्याची किंवा मूगडाळ आणि मैदा भाजणीची चकली नेहमीच करतो। एकदा अशी ही आंबट गोड चवीची चकली करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी चकली तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा। धन्यवाद।